ही इतकी साधी गोष्ट आहे, की एखादी गुन्हा घडलाय त्याचा एफ-आय-आर नोंदवून घ्या. याच्यासाठी म्हणून लढावं लागलं आणि त्या लढाईत फक्त एफ-आय-आर नोंदवून घेण्यासाठी चं आपलं मान्य झालं म्हणून आपल्याला आनंद वाटतो आणि त्याच्या पुढची अजून किती मोठी न्यायालयीन लढाई आहे, की हे सगळं घडलंय तर त्याची चौकशी, त्या गुन्हेगारांना शिक्षा होणं. त्याच्यासाठी एक वेगळी लढाई लढावी लागणार आहे. पण हो, त्या लढाईतला पहिला टप्पा म्हणून हे यश म्हणून आणि कलेक्टिव्हली कारण की खूपच सगळे लोकं महाराष्ट्रभरातली ह्या सगळ्यात होती. म्हणजे अगदी बाळासाहेब आंबेडकरांपासून ते सगळेच ह्या सगळ्यात होते. त्याच्यामुळे हे कलेक्टिव्ह यश म्हणून त्या क्षणापुरतं छान वाटलं. पण हे अजून आहे आमच्या डोक्यामध्ये, की खूप मोठी लढाई अजून बाकी आहे. जेव्हा आम्ही तक्रार नोंदवायला गेलो रात्री 12:00 वाजता कोथरूड पोलिस स्टेशनला, तेव्हा आमची तक्रार नोंदवून घेतली नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही म्हटलं त्या मुलीचं मेडिकल करायची गरज आहे, कारण की तिला मारहाण झाली. तर मेडिकलची गरज नाहीये अशा प्रकरणात वगैरे असं आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली. आम्ही किती वेळ तिथे थांबलो. मग संध्याकाळी परत आम्ही दुसऱ्या दिवशी मेडिकल करायला गेलो. मेडिकल आम्ही आमचं-आमचं करून घेतलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सी ऑफिसला गेलो, की कोथरूडचे पोलीस ऐकत नाही, तर निदान कमिशनरांना सांगू, की सर असं-असं आहे आणि ही खूप सीरियस केस आहे. अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे. तर तो नोंदवून घेतला पाहिजे. आता गुन्हा नोंदवून घ्या, म्हणजे माझ्यावर अत्याचार झालाय तर तुम्ही तपास करा, न्याय काय देता तो द्या. म्हणजे ती खूप पुढची गोष्ट झाली. साधी गोष्ट आहे, की गुन्हा नोंदवून घेणे ही किती बेसिक राइट आहे. म्हणजे त्याच्यासाठी कशाला लढावं लागलं पाहिजे? तर ते गुन्हा नोंदवून घेण्यासाठी मग आम्ही ऑफिसला गेलो 10:30-11:00 वाजता. मग रात्री 3 म्हणजे म्हणजे जसं आम्ही लाईव्ह करत होतो Facebook तसं वेगवेगळे लोकं म्हणजे यायला लागले. ते इतके लोकं कलेक्टिव्हली येणं हे पण का घडलं? कारण जर आम्ही आमची बाजू सांगतोय, एकदम सिंपल बाजू होती, की आम्हाला एफ-आय-आर नोंदवायचा. याच्यात काही आम्ही असं म्हणत होतो का, की जे आरोपी आहेत त्यांना जे आहेत दोषी त्यांना लगेच शिक्षा करा, त्यांना जेलमध्ये टाका, त्यांना फाशी द्या. काय मागणी होती आमची? एफ-आय-आर दाखल करा. नंतर चौकशी होईल, चौकशीत खरं-खोटं तुम्हाला कळेल वगैरे, वगैरे असं. पण तितकंही आमचं ऐकलं नाही. मग आली, लोकांनी सपोर्ट केला. वेगळ्या पक्ष संघटनांची आली. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर म्हणजे अंजलीताई तिथे सतत होत्या. सुजाता आंबेडकर तिथे होते बसून. रोहित पवार तिथे होते. काँग्रेसकडून भाऊसाहेब आजबे, अक्षय कांबळे आणि वंचितची तर सगळी टीम म्हणजे वंचितचे सगळेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी तिथे येऊन आमच्यासोबत होते. आणि इतकं असतानाही त्यांनी आम्हाला दिवसभर बसवून थांबा तुम्हाला 1 दीड 2 तासात सांगतो, 1 दीड 2 तासात सांगतो. असं करत ऑफिसर येत गेले वेगवेगळे. ऑफिसर बदलत गेले, उत्तर एकच होतं. आमची चर्चा सुरू आहे, आम्ही सांगतो. आम्ही कमिशनरांशी बोललो. तर कमिशनरांचे पण अशी उत्तर होते, "हां, देखा जाएगा, क्या ही है मतलब देखते." आणि आमचं ना किती इतक्या सीरियस गुन्ह्यामध्ये आणि म्हणजे तुम्हाला नुसतं एफ-आय-आर नोंदवून घेण्यासाठी लढाई लढावं लागणं आणि ते पण पुण्यासारख्या शहरात, हेच किती वाईट आहे. म्हणजे इथे कायद्याचा आता परिक्रमा आहेच, की कायद्याच्या अंगाने पण हे किती किती विचित्र घटना आहे ही. रात्री 3 वाजता त्यांनी आम्हाला लिहून दिलंय, की असं काही आम्ही चौकशी केली आणि चौकशीत ते असं काही आढळलं नाहीये, तर काही गुन्हा दाखल होऊ शकत नाही एफ-आय-आर. आता अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये चौकशी न करताही आधी गुन्हा दाखल करावा लागतो, नंतर चौकशी करा. आणि कशी चौकशी केली तुम्ही? एका दिवसात काय चौकशी केली अशी? त्याचं पण आम्हाला काही सांगितलेलं नाहीये. ही झाली घटना.